मित्रांनो, वय थांबणार आहे का? बिलकुल नाही. वाढतच जाणार. जसे जसे आपण 60-65च्या दरम्यान असतो, तसं तसं जर आनंदी राहायचं असेल आणि आरोग्यसंपन्नता टिकवायची असेल, तर नक्कीच काही गोष्टींमध्ये आपल्या जीवनात, आपल्या जीवनशैलीत आपल्याला बदल करावेच लागतील. अहमपणामध्ये मला काहीच होत नाही, मी खूप इंटरनली स्ट्रॉंग आहे, अशा बढाया मारत जगणाऱ्या लोकांना मुद्दाम सांगावंसं वाटतं, निसर्गाच्या विरुद्ध नकारे जाऊ. मिळवायचं ना आयुष्य, चांगलं आयुष्य 100पर्यंत, तर मग नक्कीच थोडासा स्वतःमध्ये बदल करावाच लागेल. कोणते बदल करायचे आहेत? एकतर बाहेरचं ऑइली फूड टाळता आलं पाहिजे. रात्री 10 ते सकाळी 6 आपल्याला शांत झोप घेता आली पाहिजे. स्वतःला जर काही अशी कुणकुण वाटत असेल की अरे माझं बी पी फ्लक्च्युएट होतं आहे बरं का, अरे मला चेक केलं पाहिजे बरं का, असं जेव्हा जेव्हा अंतर्मनातून वाटतं तेव्हा लगेच स्वतःची शुगर, बी पी हे चेक केलं पाहिजे. संकट यायच्या आधी थोडीशी काळजी घेणं हे जर आपण शिकलो तर जीवन खूप आनंदी होऊ शकतं. आता या वाढत्या वयात तुमची पचनशक्ती थोडीशी आवाज करायला लागते. त्याच्यामुळं प्रिझर्व केलेलं रेड मीट नको आहे. साखर, मैदा आणि मीठ हे पांढरे पदार्थ जितके म्हणून कमी खाता येतील तेवढे कमीच केलेले बरे. शक्यतो बाहेरचं अन्न जेवढ्या वेळा वर्ज करता येईल तेवढ्या वेळा वर्ज करणं. प्रॉब्लेम्स आल्यावरच देवभक्ती करण्यापेक्षा रोज त्याचे आभार मानायला शिकलं पाहिजे. बाबा रे, आत्तापर्यंत तू जे दिलं आहेस आयुष्य, जो काही आनंद मला दिला आहेस, जी काही सुखदुःख दिली आहेस, त्याबद्दल मी नक्कीच तुझा ऋणी आहे, असे त्या देवाचे आभार मानून पाठ टेकता आली पाहिजे. जिथं जिथं म्हणून तुमच्या वागण्याविषयी कटुता आहे ती तुम्ही ठिकाणं टाळता आली पाहिजेत. तुम्हाला विनाकारण स्वतःचा मानसिक त्रास वाढेल अशा ठिकाणी जाणं तुम्ही टाळलेलंच बरं. मोबाईलचा जमाना आहे, पण या उतार वयात आपल्या डोळ्यांना या मोबाईलचा किती त्रास द्यायचा याची एक सीमारेखा हवी. ठीक आहे, जी लोक एन्जॉय करत आहेत नोटपॅडवरती लिहिणं आणि ज्यांचे डोळे अजूनही शाबूत आहेत, त्यांनी याचा चांगला वापर करण्यास काहीच हरकत नाही. तरी पण स्वतःच्या कानांना आणि स्वतःच्या डोळ्यांना, स्वतःच्या बोटांना जास्त त्रास होणार नाही आणि त्यातून नवीन काहीतरी व्याधी उत्पन्न होऊ नये याची दक्षता प्रत्येकानेच घेतली पाहिजे. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि टेक्नॉलॉजीने अतिशय सुलभ केलेले आयुष्य. पण जी काही टेक्नॉलॉजी वापरणार आहात त्याची संपूर्ण माहिती घेऊनच त्या टेक्नॉलॉजीचा या उतार वयात, आणि ते सुद्धा जर तुम्ही दोघंच राहत असाल पती पत्नी, तर नक्कीच काळजीपूर्वक प्रत्येक टेक्नॉलॉजी वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या वयामध्ये तुमची हाडं अजून मजबूत असतील तर हलका फुलका डान्स करणं, तुमचा गळा शाबूत असेल, गाण्याची आवड असेल, हलकी फुलकी गाणी म्हणणं, तुम्ही 4 मित्र, चांगले मित्र कमावलेले असतील जे तुमची काळजी घेऊ शकतील, आवाज दिल्यानंतर येऊ शकतील, किंवा त्यांनी तुम्हाला आवाज दिला तर तुम्ही जाणार आहात,
इतकी जर जिवलग मैत्री असेल तर अशा लोकांचा संपर्क तुमच्यासोबत असणं फार महत्त्वाचं. होतं काय या उतार वयात काहीही प्रसंग येऊ शकतो आणि अशा वेळेस जर रक्ताचे नातेवाईक दूर असतील, आपली मुलं-बाळं जर परदेशात असतील, तर नक्कीच असे संबंध एकमेकांना मदत करत जगण्यातला एक वेगळाच आनंद आहे. लाईफ स्कोर कॅन बी इन्क्रीज्ड इफ यू टेक सच टाईप ऑफ प्रिकॉशन्स when you are in between 60 to 65 or much more than 65. मोबाईलबद्दल ज्या काही काळजी घ्यायच्यात त्या नक्कीच घ्यायच्यात. चार्जिंगला लावून आपण कुणाशीही बोलायचं नाही आहे, कुठलेही कॉल रिसीव करायचे नाही आहेत. मोबाईलचं चार्जिंग संपत आलं आहे. आजकाल मार्किंग असतं, पर्सेंटेज दाखवतं. लेस दॅन 25%, 30% बॅटरी राहिली तर शक्यतो कॉल करायचे नाही आहेत, कारण रेडिएशन या कालावधीत जास्त प्रखररित्या मोबाईलपर्यंत पोहोचू शकतं, मोबाईलमधून बाहेर पडू शकतं. शक्यतो सायंटिफिकली इट इज प्रूव्ड की डाव्या कानानेच तुम्ही मोबाईलवर कॉल रिसीव करायचे, डाव्या कानाने ऐकायचे. असं म्हटलं जातं की उजव्या कानाने मोबाईलचा वापर केल्यास इट कॅन हर्ट डायरेक्टली टू ब्रेन. अगदी मेंदूला दुखापत होऊ शकते, रेडिएशनचा त्रास होऊ शकतो जर उजव्या कानानेच आपण कॉल रिसीव करण्याची सवय ठेवली तर. छोट्या छोट्या गोष्टी प्रिकॉशन घेऊया. दिवसा पाणी भरपूर प्या. रात्री आपल्याला 2-4 वेळा उठावं लागू नये म्हणून कमीत कमी पाणी प्या. कोणत्याही आजाराच्या जर टॅबलेट घेत असाल, आपण गोळ्या चालू असतील, तर कोमट पाण्याबरोबर या गोळ्या घेणं नेहमीच हिताचं. गार पाणी या वयात पिणं एकदम चुकीचं. शक्यतो नॉर्मल टेम्परेचरचं पाणी पिण्याची सवय हवी. उभं राहून पाणी तर कधीच प्यायचं नाही आहे. आणि शांत झोप 8 तास, कमीत कमी 6 ते 6.5 तासाची शांत झोप आपल्याला नक्कीच मिळाली पाहिजे, याचीही काळजी घ्यायची. नो नीड टू एंटर इन एनी कॉन्ट्रोवर्सी. म्हणजे ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आम्ही कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू शकत नाही, आपल्या अवतीभोवती काही घडणाऱ्या घटना ज्या आपण बदलू शकत नाही, विनाकारण राजकारणात घडणाऱ्या गोष्टी, त्या गोष्टींचा मनावर जर ताण येत असेल तर त्याच्यापासून 4 हात दूर राहतच स्वतःचा आनंद स्वतः मिळवत मजेत कसं जगता येईल इतकंच आपल्याला पाहायचं आहे. कारण आपलं वय, निसर्ग तुमचं वय वाढतच जाणार हे अगदी ठरवूनच असतं ना. मग त्या निसर्गाच्या विरुद्ध जर तुम्ही जायचा प्रयत्न केलात तर नक्कीच तुम्हाला काही ना काही त्रास होणारच. चला, तेलकट तुपकट थोडंसं आपण ॲव्हॉइड करूयात. स्वतःचं वजन कसं नियंत्रित राहील याच्याकडे पाहूयात. फ्रिक्वेंटली चेकअप, BP आणि शुगर शक्यतो 3-4 महिन्यातनं एकदा चेक करण्याची सवय लावून घेऊयात. आणि एकमेकांना आनंद देत, कुठल्याही प्रकारचं कोणाच्याही विषयी मनात कटुता न ठेवता, कुणाच्याही विषयी कोणतेही अनुद्गार न काढता, कुणाच्याही विषयी कोणतीही वाईट चर्चा न करता, जे आपल्याला आवडतात त्या लोकांच्या संपर्कात, त्यांना आनंदी ठेवत, त्यांच्याकडून आनंद मिळवत, खाण्यापिण्याच्या गोष्टी, आपल्या हिरव्या पालेभाज्या, काही फळं, काही नट्स, शेंगदाणे आवडत असतील तर थोडेसे शेंगा, अशा ज्या गोष्टी आपल्या शरीराला पोषक आहेत, कमी प्रमाणात, जे लोक ड्रायफ्रूट खाऊ शकतात, सुकामेवा, त्यांनी थोडी मेडिकल ॲडवाईसनी थोड्या प्रमाणात खाण्यास काही हरकत नाही. कारण थोडीशी अन्नाची भूक कमी झालेली असते, अन्न जात नसतं,
काही लोकांना दातांचा प्रॉब्लेम असू शकतो, कवळी नीट बसू शकत नसते. अशांनी मग डाएट तर चांगला गेला पाहिजे. मग काही ज्यूस तुम्ही पिऊ शकता, चहातलं दूध कमी करू शकता, लेमन टी प्रेफर करू शकता, किंवा इतर काही आयुर्वेदिक चहा तो पण तुम्ही पिऊ शकता. ज्या ज्या गोष्टी आपण करू शकतो आपल्या आपल्या स्टेटसप्रमाणे, आपल्या आपल्या खिशाप्रमाणे, आपल्या खिशास परवडतील असं आपण साधंसुद्धा आयुष्य जर या 60-65 नंतर जगण्यास सुरुवात करूयात, तर नक्कीच लाईफ स्कोर विल बी 100 अँड मोर दॅन 100. अँड दॅट टू वी विल गेट अ हेल्दी लाईफ. मित्रांनो, चला आरोग्यसंपन्न आयुष्यासाठी सर्वांना लाख लाख शुभेच्छा.